मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी समस्या असतात. काही लोकांना या समस्यांचा सामना करावा लागतो, तर काही लोक त्यावर नाराज होतात. बऱ्याच वेळा आपण समस्या सोडवण्यापासून पाळण्याचा प्रयत्न करतो. आपण भगवान बुद्धांशी संबंधित खरी कहाणी बघणार आहोत. त्यातूनच आपण देखील समस्येचा मार्ग शोधू शकता. एकदा महात्मा बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलात जात होते. बराच वेळ चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले व विश्रांती घेऊ लागले. थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की खूप तहान लागली आहे, कुठेतरी पाणी मिळालं तर घेऊन ये. भगवान बुद्धांचे म्हणणे ऐकल्यानंतर शिष्याने म्हटले की मलाही तहान लागली आहे, मी पाणी घेऊन येतो. शिष्य काही अंतर गेल्यानंतर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज ऐकू आला. शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला. पण नंतर काही प्राणी तलावामध्ये पळायला लागले आणि ते पाहून तलावाचे पाणी घाण झाले. शिष्य पाणी न घेता परत आला. शिष्याने भगवान बुद्धांना सांगितलं की तलावाचे पाणी शुद्ध नाही, मी नदीकाठच्या पाण्यातून पाणी आणतो. बुद्धांनी त्याच तलावातील पाणी आणण्यास सांगितलं. शिष्य पुन्हा रिकाम्या हाताने परतला. बुद्धांनी शिष्याला पुन्हा तिसऱ्यांदा पाठवलं. यावेळी तलावाचं पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झालं होतं. मग त्याने त्याच तलावातून पाणी आणले. तेव्हा भगवान बुद्धांनी मनाची ही अशी स्थिती असल्याचं सांगितलं. जीवनाच्या शर्यतीत आपल्याला त्रासांपासून दूर पळायचे असते, पण जर कोणी शांत मनाने विचार केला तर चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातो. याचाच अर्थ असा आहे की एखाद्याने आयुष्यातील अडथळ्यामुळे अडचणीत न जाता मनावर संयम ठेवून कार्य केले पाहिजे. मित्रांनो, आपणास ही प्रेरणादायी गोष्ट आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.